लवकर वत्रे पटापट। या ठिकाणी 2 साप दिसलेले आहेत आम्हाला, तो बघा। नमस्कार मंडळी, आता आपण कोकणातली सुप्रसिद्ध अशी असलेली पोपटी बनवत आहोत। तर मी तुम्हाला दाखवतो पोपटी कशी बनवतात आपल्या चॅनल वरती। इकडे आमचा निलेश आहे, याच्यामध्ये अंडी आहेत, जवळ रे, याच्यामध्ये अंडे आहेत, त्याच्या खाली चिकन आहे, शेंगा आहेत। कुठले शेंगा आहेत त्या? पावटाच्या शेंगा। आणि इकडं जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ह्याच्यात फक्त शेंगा आहेत, ह्याच्यात अंडी वगैरे आहेत। आणि ही सर्व आमची मंडळी आहे इकडे गावचे सर्व। त्याच्यानंतर तिथं आग लावली जाईल पुढे पुढे, आणि त्याच्यानंतर मग आता हा त्याच्यात तिथं ठेवला जाईल। नंतर 1-1.5 तासानंतर पुन्हा पोपटी आपली रेडी होईल। तत्पूर्वी तुम्हाला तयारी दाखवतो। अशा प्रकारे ह्या चिकनमध्ये हा चिकन मसाला मिक्स केला जातो, जेणेकरून त्या चिकनला टेस्ट यावी। खूप छान लागतं। हा मसाला व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपण मडक्यामध्ये टाकू। त्याच्यानंतर आपण हा चिकन आणि अंडी जे सर्व शेंगा वगैरे आहेत ते आपण शिजायला। आता मसाला मिक्स करून झालेला आहे, आता तो त्या टोपामध्ये आपण घेतोय। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पोपटीच्या मडक्यामध्ये तो टाकायचा आहे। निलेश हे जो करतोय ती फक्त व्हेजिटेरियन लोकांचे आहे, त्याच्यामध्ये फक्त शेंगा आहेत। पावट्याच्या शेंगा टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती भांबरूटाची पालं लावलेली आहेत, जेणेकरून ती शेंगा चांगल्या शिजायला पाहिजेत, त्यासाठी आपण वरून टाकतो। याच्यामध्ये फक्त शेंगा आहेत जे व्हेजिटेरियन लोक खातात। व्हेजिटेरियन लोकांची पोपटी भरून झाल्याच्या नंतर आता नॉनव्हेज ह्याच्यामध्ये खाली चिकन टाकलेलं आहे, त्याच्यावरती अंडी टाकलेली आहेत। आता अंडी टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती पुन्हा शेंगा येतील। निलेश अशा पद्धतीने अंडी टाकतोय, त्याच्या खाली चिकन आहे, ही खूप मोठा मडक्यामध्ये आपण टाकतोय। हे अशा पद्धतीने पावट्याच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकल्या जात आहेत। त्याच्यानंतर वरती परत भांबरूट येईल आणि त्याच्यानंतर आपण आगीमध्ये त्याला शिजायला टाकू। सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याच्यावरून अशा पद्धतीने पाणी शिंपडलं जातं, जेणेकरून ते व्यवस्थित शिजावं। अशा पद्धतीने तयारी केली जाते। आता त्याच्यावरती सर्व गवत फाटी लावली जाते। खूप मेहनत लागते, पण एक अविस्मरणीय असा अनुभव असतो। आणि हे सुख आपल्याला कोकणातच अनुभवायला मिळतं। पोपटी नावाचा प्रकार खूप सुप्रसिद्ध आहे। थंडीच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोपटी लावली जाते। आज आमची बरीचशी मंडळी खास पोपटीसाठी मुंबईहून गावी आले, शनिवार रविवारची सुट्टी पकडून। आता याच्यावरती गवत टाकल्यानंतर आता त्याच्यावरती फाटी टाकली जातील। त्याच्यानंतर मग आग लावून त्याला विस्तव दिली जाईल। आता तुम्ही बघू शकता आग लागेल, आग लागते। थंडी खूप कमी आहे, म्हणजे थंडीच्या प्रमाणात थंडी असते तर खूप लावली जाते। आज थंडी खूप कमी आहे, बघू शकता या। आता आग लागलेली आहे, जवळजवळ अर्ध्या तासाच्या नंतर आपली पोपटी रेडी होईल। जस्ट वेट। आता या ठिकाणी आमची पोरं आहेत। आता इकडे दक्ष इकडे। आता अर्ध्या तासानंतर सर्व तुटून पडणार आहेत पोपटीवरती। आता 20 मिनिटं झालेली आहेत, 10 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट आपली पोपटी तयार होऊन जाईल। या ठिकाणी 2 साप दिसलेले आहेत आम्हाला पोपटीच्या बाजूलाच एकदम, ते बघा अशा प्रकारे ते तुम्हाला दिसत असतील। खूप मोठे साप आहेत दोन्हीही। हे असे साप हा शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या मित्रांना आपल्याला आता दर्शन दिलेलं आहे। आपली पोपटी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऑलमोस्ट शिजून झाली आहे। सर्व जी लाकडं होती लाकडं ऑलमोस्ट जळलेली आहेत। आता 5 मिनिटांमध्ये आपण आपली पोपटी बाहेर काढणार आहोत। जी व्हेजिटेरियन लोकांची पोपटी आहे ती पोपटी आपण बाहेर काढलेली आहे। निलेश आता चेक करतोय शिजलं की नाही। हा छोटा मडका होता त्यामुळे तो लवकर शिजला, मोठा मडका अजूनही आगीमध्येच आहे। निलेश टेस्टिंग टाईम
चेक करतोय, बघूया शिजले की नाही ते. अर्धा तास वेल पाहून झाल्यानंतर आता फायनली तो क्षण आलेला आहे. आमची पोपटी रेडी झालेली आहे. आता अशा पद्धतीला तिला उलटी करण्यात येईल. शाबाश. अशा पद्धतीने तरी चेक करतायत निलेश. शिजलेत का? चेकिंग सुरू आहे. शिजलेत. आपण खूप डन. शाबाश. हे अजून बघतो शिजले की नाहीये. छान झाले, खूप छान झाले. आता आम्ही डायरेक्ट खायला बसणार आहोत. 2 मिनिटात सर्व तुटून पडतील. ते अंडे दिसत आहेत, ते अंडे आहेत, त्याच्या आतमध्ये चिकन आहे. अंडी, चिकन आणि शेंगा अशा पद्धतीचा सर्व नियोजन असतो. आता आपण खाली गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच. चला. अशा पद्धतीने आपले पोपटे आता खाली होत आहे आणि आता सर्व मंडळी तुटून पडणार आहेत. अंडी, चिकन, शेंगा एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. पूर्ण खाली कर. पोपटी शिजल्याच्या नंतर, ओतून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे सर्व मित्रमंडळी एकत्र बसून पोपटीचा आस्वाद घेत आहेत, आनंद लुटत आहेत. खूप छान वाटतं अशा ठिकाणी जेव्हा आपण बसतो. या मैफिलीमधली चर्चा ही जबरदस्त असते.